तर बघा आपण जो हा कट केलेला पॅटर्न आहे 4 टक्सचा तो आता आपण स्टिच करणार आहोत। त्यासाठी मी फ्रंट पार्ट जो आहे तो अशा प्रकारे समोरासमोर ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला अस्तरला जॉईन करायचं आहे। तर पहा आपण अस्तर मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ साइड खालच्या साइडने आणि उलट्या साइडवरती अस्तर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर आता बघा आपण दोन्ही पार्ट अस्तरला जॉईन केलेले आहेत। आता आपल्याला हे जे आहे टक्स ते आपल्याला थोडेसे डार्क करून घ्यायचं आहे मार्किंग। आणि आपल्याला आहे असं इकडच्या पार्ट वरती उमटवून घ्यायचं आहे। असं उमटवून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर टक्स मारण्यासाठी पहा आपल्याला सुरुवातीला असं खालच्या साइडचा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे। आपल्याला अर्धा इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे क्रॉस मध्ये आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। आपल्याला हे मार्क जसा आहे तसे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। आपले बघा चारी टक्स मारून झालेले आहेत। पफ बघा आपला असा क्रिएट झालेला आहे। दोन्ही पार्ट आपल्याला सेम तयार करून घ्यायचे आहेत। आता बघा आपले दोन्ही पार्ट टक्स मारून तयार आहेत। क्रॉस पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। तर बघा मेन फॅब्रिक जे आहे अस्तरचं फॅब्रिक मी अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे। बघा मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईडला। त्याच्यावरती आपला हा जो आपण पार्ट तयार करून घेतलेला आहे तो आणि वरती क्रॉस पट्टी अशा प्रकारे ठेवून घेतली। इथून एक कडेने टिप मारायची आहे। अशा प्रकारे आपल्याला इथून टिप मारून घ्यायची आहे। तिन्ही कपडे आपले टिप मध्ये बरोबर आले पाहिजेत, कमी जास्त नाही झालं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची। आता बघा आपल्याला अशा प्रकारे आपली जी क्रॉस पट्टी आहे त्याच्या बरोबरीने आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला अशा प्रकारे हा कपडा फोल्ड करायचा आहे आणि असं आपल्याला हे आतमध्ये दोन्ही आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते आणि अस्तरच्या पट्टीच्या मध्ये आपल्याला हा फोल्ड केलेला कपडा असा घ्यायचा आहे आणि हा जो आपला मेन फॅब्रिक आहे तो आणि अस्तरचा जे आहे पट्टी या दोन्ही वरतीच आपल्याला टिप मारायची आहे। आपण फोल्ड केलेला आपला हा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये येणार नाही। अशा प्रकारे आपल्याला टिप मारायची आहे। आता आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे।
आता आपल्याला इथे आपले बटन लावण्यासाठी म्हणजे काजेची पट्टी बनवायची आहे. तर बघा, काजेची पट्टी बनवण्यासाठी मी अशा प्रकारे एक पट्टी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पट्टी वरच्या साईडने म्हणजे सरळ बाजूकडून ठेवायची आहे. इथे आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची आहे. डबल फोल्ड मध्ये अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. ही जी टीप आहे ती आपली उलट्या साईडने आपल्याला पूर्ण दिसली पाहिजे, म्हणजे सरळ बाजूकडून ही टीप दिसणार नाही. अशा प्रकारे आपल्याला ही फोल्ड करायची आहे आणि एकदम कडेकडेने अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे आता आपल्याला बटन लावण्यासाठी पट्टी लावून घ्यायची आहे. तर ही पट्टी उलट्या साईड कडून ठेवायची आहे आणि आपल्याला येथून एकदम कडेकडेने अशी टीप मारून घ्यायची आहे. पट्टी सरळ करायची, इथून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. आता बघा, ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड मध्ये करायची आहे. डबल फोल्ड करताना आपल्याला ही जी आपली टीप आहे ही टीप आपली कव्हर झाली पाहिजे. त्या टीप वरती आपला जो हा फोल्ड केलेला आहे तो हिस्सा आपल्या ह्या टीप वरती यायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ही फोल्ड करून एकदम कडेने टीप मारायची आहे. आता आपले दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. आपले दोन्ही पण पार्ट असे बरोबर तयार झाले पाहिजेत, कमी जास्त नाही व्हायला पाहिजे. आता आपण याला गळ्याची पट्टी लावून घेऊ. मध्ये पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे. आता ही पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि इथे गळ्याकडच्या बाजूवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. गळ्याची पट्टी जॉईन करताना आपल्याला सरळ बाजूकडून जॉईन करायची आहे. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि आपल्याला पट्टी अशा प्रकारे ही जी आपली मार्जिन आहे ती आपल्याला अशी बाहेरच्या साईडने म्हणजेच पट्टीकडच्या साईडने आपल्याला अशी घ्यायची आहे आणि पट्टी आपली त्या मार्जिन वरती अशा प्रकारे कव्हर करायची आहे. आणि आपल्याला ह्या दोन्हीच्या मधोमध अशी टीप मारून घ्यायची आहे. हा जो जॉईंट दिसतो ह्याच्यावरून आपल्याला अशी टीप मारायची आहे, म्हणजे आपलं एकदम गोल असं पाइपिंग तयार होतं. बघा, आपलं अशा प्रकारे पाइपिंग हे तयार झालेलं आहे. खालच्या साईडने पण फिनिशिंग पाहू शकता. कुठे दोरे आपल्या वरती दिसत नाहीत, एकदम छान फिनिशिंग मध्ये आपलं पाइपिंग आलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे जर आपण उरेमध्ये पट्ट्या कट केल्या तर आपला गोट जो पलटी होतो तो पलटी पण होत नाही, एकदम छान असा फिनिशिंग मध्ये येतो. आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण सरळ बाजू वरच्या साईडने केलेली आहे आणि आपल्याला अस्तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवलेला आहे.
पिन लावून घ्यायच्या, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही. कमरेकडच्या भागाकडून टीप मारायची आहे, अर्धा इंच अंतर पकडून. तर आपण अशा प्रकारे खालच्या साईडने टीप मारून घेऊ. आता आपल्याला गळ्याच्या साईडने पण अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे कट करून घेऊ. गळ्याच्या साईडने आपल्याला अशी दाब टीप मारून घ्यायची आहे. पण हे टक्स मारून घेऊ. पार्ट आपले समोरचे आपण तयार केलेले आहेत ते याच्यावरती अशा प्रकारे ठेवून आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. तर पहा, मी दोन्ही बाही समोरासमोर अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाहीची सरळ बाजू आहे, उलटी बाजू खालच्या साईडने आहे. आता बघा, आपल्याला अस्तर जे आहे ते पण आपल्याला असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला बाही जॉईन करताना असं समोरासमोर ठेवून मगच जोडायचं आहे, नाहीतर मग आपण एक एक जोडली तर आपल्या दोन्ही बाही एक साईडच्या तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला बाही जोडताना कधी पण अशा प्रकारे
दोन्ही भाग समोरासमोर ठेवून मगच आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. तर बघा, इथून मी एक अशा प्रकारे टिप मारून घेणार आहे. दोन्ही साईडला अशी टिप मारून घ्यायची. आपल्याला असं सरळ करून घ्यायचे आहे बाही. आणि इथून आपल्याला अशी दाब टिप मारून घ्यायची आहे. बघा, आपण दोन्ही बाही तयार करून घेतलेले आहे. एक्स्ट्राचा कपडा हा कट केलेला आहे. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला शोल्डर पासून सुरुवात करायची आहे बाही जोडण्याची. तर आपला जो हा समोरचा भाग आहे, इथे आपण कट केलेला होता गोलाकार, तो आपला इकडच्या साईडने आला पाहिजे. बरोबर मध्यावरती आपल्याला शोल्डरवरती बाहीचा मध्य ठेवायचा आहे असा. आणि इथून आपल्याला बाही जोडण्यासाठी सुरुवात करायची आहे. बघा, आपली बाही कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. एकदम ॲक्युरेट अशी आपली बाही आलेली आहे. चलो. तर आता बघा, आपल्याला फिटिंगसाठी अशा प्रकारे दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. तर हा जो आपला मध्यभाग आहे, तिथे आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे. आणि या पट्टीवरती आपल्याला ही पट्टी अशी ठेवायची आहे. जिथं आपण बटन लावणार आहोत, ती पट्टी आपल्याला या पट्टीच्या वरती ठेवायची आहे. आणि इथे आपण पिन लावून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत. आता बघा, तर बघा, आपली ही जी पट्टी आहे वरच्या साईडने लावलेली, तिथं आपल्याला ही बटनची पट्टी अशी ठेवायची आहे. आणि इथून मोजून घ्यायचं. आपली ही टीप जिथे येते तिथं आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बाही पण अशीच मोजून घ्यायची आहे. तर बघा, इथे शोल्डर आहे. हे शोल्डर पासून आपल्याला इथे शोल्डरवरती ठेवायचं शोल्डर. आणि हे अशा प्रकारे आपला जो मुंडा आहे, आर्म होल, तिथे आपल्याला असं एक मार्क करून घ्यायचं आहे, जेवढं आलेलं आहे तेवढं. आता आपल्याला बाहीचा दंड घेर पण अशा प्रकारेच मोजून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे तिन्ही पॉइंट असे मॅच करत टिप मारायची आहे. आता या साईडला पण आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे.
तर बघा इथे आपल्याला बटन लावण्यासाठी आपली ही काज केलेली पट्टी आहे. तर आपल्याला ही पट्टी इकडं अशा प्रकारे ठेवून घ्यायची पूर्ण या साईडला, आणि इथे आपली जिथे फिटिंगची टीप आलेली आहे तिथे आपल्याला असं एक मार्क करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे तिन्ही पॉइंट मॅच करत टीप मारायची आहे. हे बघा आपले अशा प्रकारे फिटिंग आलेले आहे. हा जॉईंट पण आपला एकदम बरोबर आलेला आहे. खाली कमरेकड पण पाहू शकता बघा. आणि हा जो आपला बाहीच्या तिथला जॉईंट आहे तो पण एकदम समोरासमोर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जर कटिंग केली तर आपला ब्लाऊज हा एकदम छान येतो फिनिशिंगमध्ये, आणि अंगामध्ये पण खूप छान असा बसतो कस्टमरला. कुठेही आपला कमी जास्त होत नाही, कुठेही ओढत नाही, कुठेही घोळ किंवा काही सुद्धा येत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.